करण्यासाठी आपण एका सुंदर अशा सूत्राचा उपयोग करणार आहोत. तर काय सूत्र आहे बरं ते? तर जेवढे किरण आहेत त्या किरणांच्या मध्ये आपण अंक टाकून घेणार आहोत आणि मग त्या अंकांची बेरीज करणार आहोत. आहे की नाही सोपं? मग अंक काय? 1 2 3. आता हे जे 3 अंक टाकलेत या 3 अंकांची बेरीज केली तर आपले सगळे कोण आपल्याला किती आहेत ते मिळणार. 1 2 3 वेगळे मोजायची गरज नाही. या ठिकाणी बघा 1 + 2 + 3 = 6. किती कोण झालेले मुलांना? 6 कोण झाले की नाही? मग असंच सूत्र कितीही किरण येऊ द्या, कितीही कोण काढू द्या, त्याच्यामध्ये सूत्रामध्ये अजिबात बदल नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सूत्र कधी वापरायचं? ज्या वेळेस एकाच शिरोबिंदूतून हे किरण निघलेले असतात तोपर्यंतच सूत्र वापरायचं. त्या अगोदर सूत्र वापरायचं नाही किंवा त्यानंतर सूत्र वापरायचं नाही. अगोदर आकृतीचं निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की एकच शिरोबिंदूतून किरण निघालेले आहे तेव्हाच या ठिकाणी ते सूत्र वापरायचं आहे. आता पुढे लक्षात घ्या, त्रिकोण किती? अगदी तसंच सेम, काही बदल नाही. त्यामुळे आपण उगाच एवढ्या सोप्या भागाला फार वेळ देणार नाही. लक्षात घ्या, याला सुद्धा त्याप्रमाणे आकडे टाकून घ्यायचे, त्याची सुद्धा तशीच बेरीज करायची. 1 + 2 + 3 बरोबर तेवढेच त्रिकोण आहेत. त्रिकोण पण तेच. त्रिकोणाला बघा आता वेगवेगळ्या प्रकारे भविष्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आकृती येणार आहे. अशीच आकृती येईल असं नाही, त्याचे सुद्धा आपल्याला त्रिकोण शोधावे लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रिकोण अशा सूत्राने कधी मोजायचे ज्यावेळेस एकाच शिरोबिंदू मधून ते किरण निघतात आणि ते एकाच पायावर जातात. पाया हा त्याचा बेस. या एकाच पायावर ज्यावेळेस ते सगळे शिरोबिंदू गेलेले असतात, ते किरण गेलेले असतात, त्याच वेळेस हे सूत्र वापरायचं. वेगवेगळ्या पायावर गेलेले असेल तर कोणांची संख्या बदलते, मात्र तेव्हा हे सूत्र आपल्याला वापरून चालणार नाही. तेव्हा आपल्याला वेगळ्या ट्रिक वापरायच्या, त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु ह्या सूत्राची ही ट्रिक मात्र कोणी आता विसरायची नाही. अगदी सोपी आहे, लक्षात ठेवायला अजिबात अवघड नाही. चला आपण पुढे जाऊया. या ठिकाणी चौकोन किती? चौकोन म्हणजे काय मुलांनो? 4 बाजूची आकृती. चौरस आयत म्हटलं तरी थोड्याशा व्याख्या बदलतात. आता फक्त इथं चौकोन मोजायचे. विशेष त्याला काय असतं, फक्त 4 बाजू कोणत्याही आकाराच्या, कोणत्याही मापाच्या, कमी जास्त, समभुज विषमभुज कोणताही असो, फक्त डोळ्यासमोर काय आपल्याला चौकोन मोजायचे. आता या चौकोन मोजण्यामध्ये याला सुद्धा नंबरिंग करायचंय. 1 2 3 4 याची सुद्धा प्लस करायची आपल्याला. किती आहे रे मुलांनो? 4 आणि 3 7 आणि 3 10 बरोबर. आता समजा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढंच थोडंच येतं मॅडम, एवढंच सांगतात आम्हाला. पण लक्षात घ्या, समजा याऐवजी तर अशा प्रकारे जर तुम्हाला आकृती आली, इथं आणखी एक भाग केला त्यांनी, बरोबर. असं केलं, घाबरून जायचं नाही, त्याला वेगळी ट्रिक. याच्यामध्ये सुद्धा नंबर तुम्ही टाकून घ्यायचे. आडवे टाकले, चला उभे टाका, बरोबर. आता काय करायचं? याची प्लस गुणिले याची प्लस. कशी करणार? 4 आणि 3 7 आणि 3 10. किती आलं? बरोबर. याच्यामध्ये काहीही वेगळं नाही, एवढंच करायचंय. याची प्लस केली, याची प्लस केली, दोघांचा गुणाकार केला. काहीही अवघड नाही. समजलं? चला आपण पुढच्या आकृतीकडे जाऊया. ओके, आता चौरस किती? सोपं आहे, काही अवघड नाही. आता चौरस किती? याच्यामध्ये चौरस मोजायचे आपल्याला. काय मोजायचे? चौरस मोजायचे आहे. चौरस म्हणजे काय रे? सर्व बाजू सारख्या, समान मापाच्या, चारही बाजू समान मापाच्या. आता त्याच्यामध्ये आपण काय करणार? तर त्याला सुद्धा एक छान ट्रिक आहे. तीच ट्रिक वापरायची आणि पुढे जायचं. काय करायचं? नंबर टाकून घ्यायचे.
टाकले. आता काय करायचं? आता काय करायचं? या चौकोनातला चौरसातला शेवटचा चौरस आणि या चौरसातला शेवटचा चौरस आपल्याला काय करायचंय? जोडी लावायची. लावा चला जोडी. लावली. 3 3 गुणिले 3 बरोबर किती आले? 9. याची जोडी लावायची. 2 गुणिले 2 किती आले? उरलं किती घर? एक घर उरलं. ते सुद्धा याच्यात मांडून घ्यायचं. तशीच करायची, काही वेगळं करायचं नाही. किती आली त्याची टोटल? 14. किती झाले चौरस? 14. आता प्रश्न पडेल तुम्हाला, असं वाटेल की मग आता अजून एक जर घर असेल तर मॅडम काय करायचं? बरोबर, इथं 4 मांडून घ्यायचा. इथं घर असेल, इथं 4 मांडून घ्यायचा. यांचा गुणाकार, यांचा गुणाकार, यांचा गुणाकार, उरलेला अंक मिळून घ्यायचा. आता एक लक्षात घ्या, समजा आता तुम्ही म्हणाल शेवटच्या शेवटच्याची जोडी लावायची. लावली जोडी. किती अंक? हे अंक तर संपले, हे अंक राहिले. बरोबर, मग सावित्री 18 याची याची जोडी लावली. 5 दुने 10. उरले किती घर उरलेले मुलांना? 1 2 3 4. 4 घर उरले म्हणून 4 घ्यायचा, किंवा जेवढे घर उरलेत ना त्याच्यातला मोठा अंक घ्यायचा. हेच काय त्याचं सूत्र, वेगळं काहीही नाही. आलं का लक्षामध्ये? लक्षात आलं का? कितीही चौरस असेल तरी सुद्धा जे उरलेले घर आहेत त्या घरातला मोठा अंक घ्यायचा आणि बस करायचं. आलं का लक्षात? ओके, चला पुढं. चौकोन किती? किती चौकोन किती आणि त्रिकोण किती? लक्षात घ्या, चौकोन त्रिकोण आपल्याला मोजायचे आहे. आता काय करायचं? आता काही काही गोष्टी अशा असतात मुलांनो की प्रत्येकाला ट्रिक लागते असं नाही. ट्रिक लागण्यासाठी त्याला काय करावं लागतं? काय करावं लागतं? त्या ठिकाणी एकाच मापावर व्यवस्थित एकाच पायावर दिलेले चौकोन त्रिकोण असणं गरजेचं असतं. पण तसं आहे का? काही वरती काही खाली. त्यामुळे आपल्याला आता हे मोजण्यासाठी अतिशय सोपं. या ठिकाणी याला आकडे मांडून घ्या. ए बी सी. अशा प्रकारे अल्फाबेट जर तुम्ही मांडले तर त्यामध्ये अतिशय सोपं आहे. काय करायचं? आता आपण पाहायचं, ए ने त्रिकोण होतो का? बी ने त्रिकोण होतो का? सी ने त्रिकोण होतो का? होतोय. एका एका अल्फाबेटने आपला त्रिकोण होतोय. मग त्रिकोण बरोबर ए बी सी. 3. किती त्रिकोण आले? एका अक्षराने सुरू होणारे त्रिकोण मोजले आपण. या अक्षराने सुरू होणारे त्रिकोण किती आहे? 1 2 3. आता ए आणि बी ने त्रिकोण तयार होतोय का? नाही. 1 2 3 4 चौकोन तयार होतोय. बी आणि सी ने त्रिकोण तयार होतो का? नाही होत. बरोबर, होत नाही. त्यामुळे आता 2 अक्षराने त्रिकोण तयार होत नाही. त्यामुळे आपण काय करणार आहे? आता चौकोन पाहू. काय पाहू? चौकोन पाहू. एका अक्षराने आपला चौकोन तयार होतो का रे? ए ने चौकोन तयार होतो का? नाही होत नाही. ए ने फक्त त्रिकोण तयार होतो, चौकोन तयार होत नाही. मग ए आणि बी घेतलं होतो का तयार? होतोय. म्हणून चौकोन बरोबर ए बी. हा एक चौकोन झाला. बी सी
अजून कोणता होतोय का? AC होतो का? होत नाही. 2 अक्षरे घेऊन फक्त 2च चौकोन तयार होतात. आता 3 अक्षरे घेऊन होतो काय पाहायचा. 1 2 3 3 अक्षर घेऊन होतोय का? होतोय. म्हणून ABC बरोबर 1 2 आणि 1 3 3 म्हणजेच काय? त्रिकोण 3 चौकोन 3 बरोबर. अडचण अजिबात नसणार. आता बघा रेषाखंड. रेषाखंड कसा मोजायचा? अगदी सोपी ट्रिक. कसा मोजायचा रेषाखंड? रेषाखंड मोजायची सोपी ट्रिक म्हणजे किती बिंदू आहे हे अगोदर पाहिजे. अगोदर रेषाखंड तुम्हाला माहिती आहे ना? रेषाखंड म्हणजे काय? 2 बाजूने बंद केलेली आकृती. बरोबर. ज्यावेळेस दोन्ही बाजूला असे बाणाचे चिन्ह असतात तेव्हा त्याला रेषा म्हणतात. एकाच बाजूने बाणाचं चिन्ह असतं काय म्हणतात त्याला? किरण म्हणतात. पण आपल्याला आता रेषाखंड मोजायचे आहे. रेषाखंड मोजताना आपल्याला किती बिंदू दिलेत ते पाहायचं. किती दिलेत? 1 2 3 4. आता काय करायचं? ते बिंदू मोजले का? लिहून घ्यायचे. गुणिले त्याच्या मागची संख्या. त्याच्या मागची संख्या कोणती आहे? 4च्या मागची 3 भागिले 2. जे उत्तर येईल ते झाले त्याचे रेषाखंड. थोडक्यात काय? तर बिंदूंची संख्या, बिंदू मोजल्यानंतर बिंदूंची संख्या आणि त्यामागील अंक घेतल्यानंतर त्याला 2 ने डिव्हाइड करायचं. जे उत्तर येईल ती झाली त्या रेषाखंडांची संख्या. मग काय? बिंदूने ही झाली आपल्या रेषाखंडांची संख्या. मग किती पण बिंदू असो हीच प्रक्रिया करायची. आता कधी कधी येतं आणखी किती रेषाखंड तयार होतील. जे रेषा असंच करायचं. जेवढे रेषाखंड पहिले दिलेले असतील उत्तरातून तेवढे वजन करायचे. आलेलं उत्तर म्हणजे तेवढे रेषाखंड. लक्षात आलं? ओके. ओके लक्षात घ्या. आता बघा. आता प्रश्न काय आहे? पुढील आकृतीला एकूण किती पृष्ठे आहेत? पृष्ठे. पृष्ठे म्हणजे काय रे? पृष्ठे पुस्तक आहे. बरोबर. हा त्याचा अख्खा पृष्ठभाग आहे. याच्यामध्ये मध्ये मध्ये चित्र दिसतंय म्हणून हे वेगळं पृष्ठ हे वेगळं पृष्ठ असं होत नाही. एकाच बाजूचे संपूर्ण ते एकच पृष्ठ आहे. आता तुम्हाला हे सगळे घन आहे. तुम्हाला घन माहिती का रे? घन म्हणजे काय असतात? घनाला किती बाजू, किती शिरोबिंदू, किती कडा माहिती का रे तुम्हाला? पृष्ठे किती असतात? एका घनाला पृष्ठे किती असतात माहितीये? एका घनाला 6 पृष्ठे असतात, 12 कडा असतात, 8 शिरोबिंदू असतात. बरोबर आहे की नाही? मग आता आपल्याला काय करायचे? पृष्ठे मोजायचे. आता एक लक्षात घ्या. ही जी आकृती आहे आता हे हा जो एकसंध भाग आहे ही सगळी एक पृष्ठ आहे. हे सगळं एक पृष्ठ आहे. ही जी आकृती त्रिमितीय आकृती आहे ही 3 बाजू आपल्या समोर दिसतात आपल्याला वरची खालची तिची त्रिमितीय आकृती आहे. हा जो घन आहे याचे पृष्ठे मोजत असताना आपण काय करायचं असतं? पुढचा एक भाग जो मागचा भाग दिसत नाही ना मुलांना त्याची कल्पना करायची. आपण काय आकृती उघडून वाकडी तिकडी करून पाहणार नाही. त्याची फक्त काय करायची? कल्पना करायची. इकडच्या बाजूची कल्पना करायची, इकडच्या बाजूची कल्पना करायची. आणि आता समोर तुम्हाला बाजू दिसतात. हा 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 ही एक सगळी एकसंध बाजू आहे. आणि मग आता कसं मोजणार? एक लक्षात घ्या. ह्या आकृतीचा पुढचा भाग एक लक्षात घ्या. समजा आपण त्याला नाव देऊया. हा ए भाग. याच्या विरुद्ध भाग कोणता येईल रे? आपण त्याला बी नाव देऊया. बरोबर. वरचा भाग येईल त्याला आपण सी नाव देऊया. त्याच्या खालचा जो भाग येईल त्याला आपण आता खालचा तुम्ही म्हणालात मी आता खालचा कसा धरायचा? तर धरायचा. त्याच्या खालचा जो भाग येईल एबीसी डी नाव देऊया त्याला. इकडचा झाला एफ, इकडचा झाला डी. कसं लक्षात आलं का मी?
एक आकृती, वरचा भाग, खालचा भाग, पुढचा भाग, मागचा भाग, डावीकडचा भाग, उजवीकडचा भाग, अशा प्रकारे या आकृत्या तयार झाल्या. हे झाले 6 पृष्ठे. बरोबर. त्याच्यानंतर 7. त्यानंतर आता पृष्ठे आपल्याला मोजायचे आहेत. लक्षात घ्या, हा भाग आपल्याला दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसत नाही तरी सुद्धा त्याची कल्पना करायची. हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसत नाही पण इथं आहे. हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसत नाही पण आहे आणि हा दिसतोय. करा बरं काउंट मग. 6 झाले. या ठिकाणी 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. समजलं? आहे अवघड. पण एक लक्षात ठेवा, घनामध्ये पृष्ठ मोजताना सगळे पृष्ठ आपल्याला दिसत नाही. कल्पना करायची. त्यासाठी आपल्याला आपण घरी गेल्यानंतर एकावर एक ठोकळे आणि बाजूला ठोकळे ठेवून त्या घणाचे आपल्याला घणाचा अभ्यास करायचा आहे आणि मग ते घण आपल्याला मोजायचे आहे. समजते का सगळ्यांना काय सांगितलं? हा आपण भाग हा मोजला का नाही? तर कारण आपण वरचा भाग खालचा भाग आपण एकदाच मोजला होता. इकडचा मोजला, इकडचा मोजला, अशा 6 बाजूचे आपण 6 पृष्ठे अगोदर घेतली होती. तुम्हाला मी सांगितलं होतं एक घन असेल तर त्याला 6 पृष्ठे असतात. म्हणून वरचा, खालचा, इकडचा, मागचा, पुढचा असे मिळून 6 पृष्ठे तयार झाले आणि ते उरलेले पृष्ठ आपण काउंट केल्यानंतर अशा प्रकारचे या ठिकाणी 16 पृष्ठे तयार. येते का लक्षात? अजिबात अवघड नाही. घरी गेल्यानंतर छोटे छोटे बॉक्स जरी तुम्ही एकावर एक ठेवून घेतले आणि पाहिलं, एकदा का तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली तर भविष्यामध्ये तुम्हाला अगदी हे कुठं दिसते, ते कुठं दिसते, तुम्ही तुमच्या शिक्षकांना अजिबात विचारणार नाही. कारण एकदा का आपल्या मनामध्ये ती संकल्पना क्लिअर झाली तर आपण ते कधी, कारण आपण एखादी गोष्ट मूर्त स्वरूपात पाहिली तर ती आपण कधीही आपला मेंदू विसरत नाही. त्यामुळे घरी गेल्यानंतर एकदा ठोकळे एकावर एक ठेवून पहा, थोडे मागे पुढे ठेवा आणि त्यानंतर न दिसलेला भाग, आकृतीमध्ये तुम्हाला जो दिसत नाही तो भाग तुम्हाला घरी दिसणार आहे. जसं की या ठिकाणी ही रेषा तुम्हाला दिसत नाही, हा भाग दिसत नाही, या ठिकाणी हा भाग दिसत नाही, दिसतो का? पण तो पण आपण मोजलेला आहे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. समजलं? सगळ्यांना समजलं का? ओके. ओके, चला पुढे घ्या. लगतच्या आकृतीत किती कोण आहेत? आला की नाही सोपा प्रश्न? शिकलोय आपण तो. लगतच्या आकृतीत किती कोण आहे? आता लक्षात घ्या, शिरोबिंदू आहे का? हवं तर आपण शिरोबिंदूला ए नाव देऊ. चालेल. ए मधून किती कोण निघालेत रे? 1 निघालाय, 2 निघालाय, 3 निघालाय, 4 निघालाय. बरोबर, एवढे किरण. पण तुम्हाला काय सांगितलं तर पाहायचं काय? एकाच शिरोबिंदूतून निघतात का? हे आपल्याला पाहायचं आहे. निघतात का एकाच शिरोबिंदूतून? निघतात. म्हणून काय करायचं? लगेच त्याला नंबरिंग करायचं. 1, 2, 3, 4, 5. करा त्यांची बेरीज. काहीच वेगळं नाही. किती बेरीज आहे? 4, 5, 9, 11, 12, 13. आली 15 बेरीज? आली का? 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. मुलांना पण एक लक्षात ठेवायचं, बेरीजच करावं लागली नाही पाहिजे आपल्याला. 3 रेषा असेल, 4 पर्यंत आलं तर उत्तर आपलं 10 येते. 5 पर्यंत आलं उत्तर आपलं 15 येते. 6वा किरण असेल तर उत्तर आपलं किती येईल? 15 प्लस 6 21 उत्तर येतील. ते असं अशा बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या की जेणेकरून परीक्षेला सोप्या प्रश्नाला अगदी क्षणिक वेळ देता आला पाहिजे आपल्याला, की तो वेळ मग आपल्याला अवघड प्रश्नाकडे वर्ग करता येईल. म्हणून सोप्या प्रश्नाला फार लय मनातली मनात पटकन बेरीज करायची आणि उत्तर लिहून टाकायचं. अशा प्रकारे लगतच्या आकृतीमध्ये किती कोण आहेत रे? पर्याय क्रमांक 4, 15. समजतंय? समजलं सगळ्यांना? लक्षात घ्या आता. ओके, पुढे बघा. एकदम सोपा प्रश्न. पुढील आकृतीत त्रिकोणाची एकूण संख्या किती आहे? मी तुम्हाला काय सांगितलं होतं?
नेहमी अशीच सोपी आकृती येणार नाही. चला मोजा त्रिकोण, मॅडम मी सांगितले नंबरिंग करायचं, घ्या नंबर टाकून करा बेरीज. आहे का? आहे का तशी आकृती? नाही, ही थोडीशी वेगळी आकृती आहे. मग प्रत्येक वेळेस प्रत्येकाला सूत्र लागणं असं नाही. त्यावेळेस सरळ सरळ आपण त्याची मोजणी काउंट करायचं आणि काउंट करून उत्तर लिहायचं. आता काय बरे उत्तर? आता लक्षात घ्या, ज्या वेळेस अशा प्रकारचं 1 2 3 अशा प्रकारचं सूत्र आपण ज्या आकृतीमध्ये टाकू शकत नाही, अशा वेळेस काय करूयात आपण? त्या ठिकाणी इंग्लिश मधले किंवा मराठीमध्ये अल्फाबेट आपण लिहायचे. अंक लिहिले तरी चालेल, पण अल्फाबेट उच्चार करायला आणि त्याचं मोजणी करायला आपल्याला सोपं जातं, म्हणून अल्फाबेट लिहायचे. आता बघा, इथं आपण प्रत्येक त्रिकोणामध्ये आपल्याला काय मोजायचेत? त्रिकोण मोजायचेत. म्हणून प्रत्येक निर्माण झालेल्या प्रत्येक भौमितिक आकारामध्ये आपल्याला काय करायचंय? आता या ठिकाणी तुम्ही विचार करता, मॅडम इथं तर मग त्रिकोण तयारच झाला नाही, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, आपल्याला त्रिकोण मोजायचेत. मग या ठिकाणी का बरं आकडा टाकायचा, का बरं अल्फाबेट टाकायचा? तर मुलाला लक्षात घ्या, याच्या इथं जरी चौकोन झाला असेल तर बाजूच्या आकृत्या, बाजूच्या रेषा मिळून तो सुद्धा त्रिकोण होणार आहे. म्हणून काय करायचं? सगळ्या भौमितिक आकारामध्ये त्रिकोण असो, चौकोन असो, आणखीन पंचकोन असो, कोणताही होत असेल तर त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला अल्फाबेट टाकून घ्यायचे. काय मग? ए बी सी डी ई एफ जी एच आय जी. झालं इथपर्यंत काम अगदी सोपं. आता यानंतरचं आणखीन सोपं कसं? आता मी तुम्हाला मगाशी आकृत्या मोजल्या तेव्हा काय सांगितलं होतं? आपण काय करायचं? अगोदर एका का अल्फाबेटने जर त्रिकोण कव्हर होत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. या अल्फाबेटने त्रिकोण कव्हर होतोय का? होतोय. कसा होतोय? बघा ना, ये जो आकार जर तुम्ही बारीक जर मोबाईल मध्ये जरा थोडस बारीक पहा तर बरोबर हा त्रिकोण आहे. मग सुरुवातीला काय करायचं? एकाच अक्षरांपासून त्रिकोण किती होत आहेत ह्याची मोजणी करायची. किती होत आहेत रे? ए पासून होतोय का? होतोय. ए लिहून घ्या. बी पासून होतोय का? होतोय. बी लिहून घ्या. सी पासून होतोय का? नाही होत. सी लिहायचा नाही. बघा ना इथं चौकोन होतोय, त्रिकोण मोजायचे. सी लिहायचा नाही. डी पासून होतोय का? होतोय. ई होतोय. एफ होतोय. जी होतोय. एच होतोय. होतोय? अजिबात होत नाही. जे आणि आय. किती झाले रे मुलांना? 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले? 8. एकाच अक्षराने सुरू होणारे त्रिकोण किती आहेत? 8 त्रिकोण आहेत. आता आपल्याला 2 अक्षराने सुरू होणारे त्रिकोण लिहायचे आहे. आता 2 अक्षराने कोणते होतात रे? शेजारचे शेजारचे पाहिजे आपल्याला. ए आणि बी ने होतोय का त्रिकोण तयार? होतोय ना? होतोय. म्हणून हे एका अक्षराचे, हे 2 अक्षराचे आपल्याला लिहून घ्यायचे आहे. 2 अक्षराचे किती? ए आणि बी. पुढे सी आणि डी चा होतोय का त्रिकोण तयार? नाही. तो चौकोन होतोय, तो घ्यायचा नाही. डी आणि ई चा होतोय का? होतोय. डी आणि ई. ई आणि एफ चा होतोय का? चौरस होतोय, सॉरी त्रिकोण होतोय. ई एफ घेऊन चालेल का? अजिबात चालणार नाही. एफ डी होतोय का? होतोय. बरोबर. उलट काटकोन त्रिकोण तयार होतोय, तो लिहिला आपण एफ जी. ओके. आणि त्यानंतर शेवटचा हा होतोय का रे? जे आय. ओके. होतोय. मग मला सांगा 2 अक्षराने किती होतात रे? 1 2 3 4 इज इक्वल टू 4. बरोबर. आता 3 अक्षराने होतात का पाहायचंय आपल्याला. ए बी सी होतय का? वेगळीच पंचकोन षटकोन काहीतरी बेरीक आकृती होते, तो होत नाही. सी डी होतोय का? सी डी होतोय का? 3 अक्षर पाहतो की नाही आपण? होतोय. सी डी ई होतोय. इकडं काय होतोय? ई डी ई एफ होतोय का? नाही. तो पण चौकोन होतोय. आणखीन पुढचं घ्या. एफ जी एच होतोय का?
होतोय. आता तुम्हाला तर लक्षात आलं असेल आपण इथं अक्षर का दिलं असेल, याचा मिळून होतोय की नाही? होतोय. म्हणून या ठिकाणी EDCFGH अशा प्रकारचे दोन त्रिकोण तयार झाले. आता एक लक्षात घ्या, यांची करायची टोटल. आता 4 12 2 14. किती उत्तर आलं रे आपलं? 14. आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 1. किती उत्तर आलं? 14. समजलं का? समजतंय सगळ्यांना? हा. ओके ओके. आता मुलांना एक लक्षात घ्या, 14 सॉरी सॉरी टू मिस्टेक सॉरी फॉर मिस्टेक. एक लक्षात घ्या, आपल्याला अजून एक त्रिकोण तयार होतोय. अजून एक त्रिकोण तयार होते. बरोबर. आता आपण 3 अक्षरी झालं, 4 अक्षरी होतोय का रे? 4 अक्षराचा नाही होत. 5 अक्षराचा होतोय का रे? ABCDE होतोय का? नाही होत. मात्र 6 अक्षराचा होतोय. CDEFGH होतोय. +1 इज इक्वल टू 15. ओके. अशा प्रकारे मग आता माझं जसं विसरलं तसं विसरायचं नाही. लक्षात घ्या, 1 अक्षराचं पाहिलं किती असू द्या पहा, 2 अक्षराचं पाहिलं पहा, 3 अक्षराचं पाहिलं. आता 4 अक्षराचं होत नाही, 5 अक्षराचं होत नाही, मग 6व्या जायचं नाही का? असं नाही. नाही 5 अक्षराचं पण 6 अक्षराचा एक त्रिकोण होतोय. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षामध्ये सगळ्यांच्या? ओके. ओके. लक्षात घ्या, काय काय प्रश्न आहे? सोबतच्या ठोकळ्यांच्या मांडणीमध्ये एकूण किती पृष्ठे आहेत? पृष्ठे. पृष्ठे म्हणजे काय? पृष्ठभाग. पृष्ठे म्हणजे काय? पृष्ठभाग. पृष्ठ तुम्हाला मगाशी पृष्ठ दाखवल्याप्रमाणे हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे एक, हे एक, हे एक आणि हे एक. अशा प्रकारे ह्या आयताकृती, आता हा घन नाहीये, परंतु याला जसे 6 पृष्ठ आहेत तसे एका प्रत्येक घनाला 6 पृष्ठ असतात. हे मला तो सांगून झालेलं आहे. 8 शिरोबिंदू असतात, त्याला 12 कडा असतात आणि त्यामुळे हे पृष्ठ जर मोजायचे असेल तर ह्या आपल्याला पायाभूत गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता बघा, ठोकळ्यांची मांडणी त्यांनी केलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढचा एक भाग, त्याच्या पुढचा एक भाग, बरोबर, वरचा एक भाग, खालचा एक भाग आणि हा एक भाग, त्याच्या मागचा एक भाग, हे आपण काउंट केलेले आहे. लगेच मनातली मनात तो विषय तेवढा आपला लगेच धरायचा. आणि आता कोणतं मोजायचंय आपल्याला? हा पृष्ठ दिसत नाही. एक दिसतंय ना? कल्पना करायला सांगितलं मी तुम्हाला. 2 3 आणि हा एक 4 आणि आपण 6 बाजूचे 6 पृष्ठ धरले. 6 आणि 4 10. लक्षात आलं का? पुन्हा एकदा सांगू का ही कल्पना तुम्हाला? लक्षात घ्या. पुन्हा एकदा थोडंसं कन्फ्युज झालेत का तुम्ही? कारण कसं आहे, ही आकृती मोजण्याकरता बाकीचे त्रिकोण चौकोन आपल्या डोळ्यासमोर दिसतात, पण बऱ्याचशा गोष्टींची याची आपल्याला कल्पना करावी लागते. बरोबर की नाही? एखादा चौरस घटक असेल आणि चौरस जर तुमच्या पुढे ठेवला तर त्या चौरसाची मागची बाजू तुम्हाला दिसत नाही, वरची दिसती. तळाला ठेवलेली बाजू जमिनीवर असल्यामुळे आपल्याला दिसत नाही, परंतु त्याची कल्पना करायची आहे. आणि कल्पना केल्यानंतर हे 6 पृष्ठ मनात धरायचे. कुठला इकडाचा त्या ठिकाणी 7 8 हा 9 आणि हा एक 10. हा एक भाग आहे, इथलचा एक आहे, इथला एक आहे आणि हा जो खाली आलेला हा एक भाग आहे. असे मिळून हे 4 भाग आणि अगोदर आपण मोजलेले 6 भाग. अशा प्रकारे या ठिकाणी 10 पृष्ठ आहे. आपला आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. किती पृष्ठे आहे या ठोकळ्यांना, ह्या मांडणीला? एकूण 10 पृष्ठे आहेत. समजलं सगळ्यांना? अतिशय सोपा आणि परफेक्ट मार्क मिळून देणारा हा घटक आहे. आता पुढे बघा. ओके.
आता पुढील आकृतीत चौरसांची संख्या किती आहे? चौरस, चौकोन नाही, आयत नाही, काय चौरस विचारले आहे आपल्याला. आता चौरस विचारले असता काय करायचं? काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं होतं. कसं सांगितलं होतं? जे आहे त्याला अंक टाकून द्या. समोर समोर शेवटच्या अंकाचा गुणाकार करा. जेवढं गुणाकार येईल त्याची बेरीज करा. इथं कुठे करू शकतो रे आपण? असं करू शकतो का? करू शकतो. कधी कधी तुम्ही आज जे पाहताय त्यातले उद्याचे काहीतरी गणित तज्ज्ञ कोणीतरी गणित तज्ज्ञ होणार आहे. त्यामुळे आपण स्वतः त्या ठिकाणी सूत्र क्लुप्त्या तयार करायला शिकायचं. अभ्यास करून करून तुम्ही हमखास ते करणार आहात त्याबद्दल मला अतिशय खात्री आहे. आता एक लक्षात घ्या. आता हा मधला एक चौरस आहे. हा एक चौरस आहे का नाही? मग समजा हा मी चौरस काढून घेतला. आता याला आहे ना मग असे सांगितल्याप्रमाणे ए बी सी डी असं टाकून सुद्धा एकदम अक्युरेट मोजता येणार आहे. पण पाहता क्षणी आपल्याला कळले ही आकृती अतिशय सोपी आहे. हे जोडून हे मोजून सुद्धा आपल्याला एकदम तंतोतंत उत्तर काढता येणार आहे. परंतु तरी सुद्धा आपण थोडीशी क्लुप्ती तुमच्या जर मनाने वापरायचं म्हटलं तर आतमध्ये काय आहे? चौकोन आहे. असा चौकोन आहे की चौरस आहे की नाही आतमध्ये? मग एक चौरस, दोन चौरस, तीन चौरस, चार चौरस आणि अख्खा एक 5 चौरस. बरोबर. त्याच्या पण बाजूला आहे असा आहे का नाही? आहे का नाही? मग त्यातला एक चौरस, दोन चौरस, तीन चौरस, चार चौरस हा होल एक 5 चौरस. बस एवढीच ट्रिक आहे त्याला. बरोबर. आणि त्याच्या साईडचा एक चौरस असे 5 आणि 5 10 आणि एक 11 चौरस या ठिकाणी आहे. तुम्ही जर या ठिकाणी ए बी सी डी असे अंक टाकून अशी अक्षरं टाकून जर तुम्ही मोजलं तर या ठिकाणी चौरसांची संख्या तुम्हाला परफेक्ट मिळणार आहे. जर तुम्हाला हे असं वाटलं नाही, हे व्यवस्थित नाही, तर त्या ठिकाणी जशी तुम्हाला मी ट्रिक सांगितली त्याप्रमाणे जरी तुम्ही ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी अशा प्रकारचे अक्षर टाकले आणि अक्षराने मिळून कसे चौरस होतात ते एक 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 अक्षराने होतात का? 2 अक्षराने होतात का? 3 अक्षराने होतात का? ती अक्षर जर तुम्ही चौरस काढले तर त्या ठिकाणी तुमचा चौरस होणार आहे. किती होणार आहे? 11. तुम्ही घरी गेल्यानंतर हे उदाहरण सोडून पहा. आता प्रत्येक अक्षर टाकायला सोप्या प्रश्नाला आपण एवढा फारसा वेळ देऊ नकोयात. त्यामुळं त्या चौरसांची संख्या आली 11. समजलं? जायचं पुढच्या गणिताकडे आपण? जायचं का? ओके. ओके. अतिशय सुंदर मजेशीर गणित आले बघा. लहानपणी तुम्ही गोल गोल काढायचे की नाही? आकृत्या काढायचे. अतिशय मजेशीर गणित आले. आता का बरं मजेशीर? आता एक लक्षात घ्या. याला सूत्र नाही. आता हे जे गोल असे तयार झालेत याला आपण वर्तुळ म्हणू शकतो का रे? वर्तुळ कशाला म्हणतात? केंद्रबिंदू पाशी सारख्याच अंतरावर सारख्याच परिघावर ज्यावेळेस आकृती फिरवली जाते त्यावेळेस त्याला काय म्हणतात? वर्तुळ म्हणतात. आता अतिशय सोपं आहे. या ठिकाणी काय करायचंय? काय करायचंय? फक्त वर्तुळ मोजायचे. वेगळं काही करायचं नाही. ट्रिक नाही, काय नाही, काय नाही. सरळ वर्तुळ मोजायचे. 1 2 3 4 5 6 मध्ये एक वर्तुळ आहे ते एक 7. बरोबर. मोठी वर्तुळ मोजून झाली. छोटी वर्तुळ मोजायची. एक किती झाले होते ते मोठे वर्तुळ? बरोबर. छोटे वर्तुळ मोजा. 1 2 3 4 5 6 आणि हे एक मधलं एक 7. छोटे 7 मोठे 7. बरोबर. याच्यामध्ये वेगळी ट्रिक नाही मुलांनो. काही काही शिष्यवृत्ती जरी अवघड असेल तरी त्यामध्ये काही काही असे सोपे प्रश्न असतात. फक्त निरीक्षणाने विदिन सेकंदामध्ये आपण त्याचं उत्तर काढू शकतो. सेकंद सुद्धा त्याला पुरेसा आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना अजिबात जास्तीचा वेळ द्यायचा नाही. पटकन पुढे जायचं. तो वेळ अवघड प्रश्नाला आपण वापरू शकतो. समजलं? ओके. इकडे लक्ष द्या. आता
एकदम सोपा प्रश्न. तुम्हाला एवढं सगळं वाचून, एवढ्या सगळ्या आकृत्या पाहून, एवढा प्रश्न वाचून टेन्शन येईल की किती मोठा प्रश्न आहे, आता एवढं कधी मोजायचं. मागचे 1 2 3 4 4 आडव्या रेष, 4 आडवे ठोकळे, उभे 4 ठोकळे, प्रत्येक लाईनीमध्ये किती ठोकळे काउंट करणं किती अवघड आहे? अजिबात अवघड नाही. थोडस सूत्र वापरलं, निरीक्षण केलं तर अजिबात अवघड नाही. चला प्रश्न वाचण्यात अगोदर सोबतच्या घणातील क्रमांक 4 ने, क्रमांक आहे दिसत का सगळ्यांना? इथं 4 क्रमांक आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. सोबतच्या घणातील क्रमांक 4 ने दर्शवलेल्या ओळीत सर्व लहान घन काढून टाकल्यास एकूण किती लहान घन उरतील? आता लहान घन असं म्हटलंय त्याचा वेगळा अर्थ नाही. एक लहान आणि एक मोठा आहे का? नाही. एक लहान घन टाकल्यास किती लहान घन उरतील? एक लहान घन काढून टाकायचंय म्हणजे हा एक लहान काढून टाकायचा, किती लहान उरतील? म्हणजेच काय, हा लहान शब्द फक्त तुम्हाला चुकवण्यासाठी हा शब्द दिलेला आहे. एक लहान काढलं तर किती लहान उरतील म्हणजेच काय, सगळेच लहान घन आहे. बरोबर. आता लक्षात घ्या. आणि कोणत्या ओळीने दर्शवलेले घन काढून टाकायचेत आपल्याला? बरोबर. या 4 ओळीने, 4 नंबरने, 4 क्रमांकाने दर्शवलेल्या ओळीतले घन आपल्याला काढून टाकायचे आहे. बरोबर. आता मला सांगा किती घन आहेत रे याच्यात? त्या चौथ्या ओळीत 1 2 3 4. किती लाईन आहेत अशा? 1 2 3 4. म्हणजे सांगा मला आता ह्या 4च्या ओळीत किती घन आहेत? किती घन आहेत? उभे 4 आडवे 4, 4 × 4 किती झाले? 4 चोक 16. 16 घन आपल्याला काढून टाकायचे. आता त्या अगोदर एकूण घन आपल्याला पाहावे लागतील. एकूण घन किती आहे? एका लाईनीत 16, या लाईनीत 16, या लाईनीत 16, या लाईनीत 16. किती झाले? 16 16 16 16, 16 चोक 64. 64 मधून किती वजा करायचेत आपल्याला? किती वजा करायचेत आपल्याला? चौथ्या लाईन मधले वजा करायचे. 4 क्रमांकाने दर्शवलेल्या ओळीतले घन आपल्याला कमी करायचे, लहान घन कमी करायचे. म्हणून आपण 64 मधून या ठिकाणी 16 वजा करायचे आहे. येते लक्षात? 5 12 13 14 8 आले, 6तून 2 गेले 4 आले. बरोबर. किती घन उरले आपले? 48. पर्याय क्रमांक 2. उरले का 48 घन? कसं काढलं रे? टोटल घन मोजले. प्रत्येक आडवे 4 उभे 4, प्रत्येक लाईन मध्ये 16 घन. प्रत्येक लाईन मध्ये 16 अशा 4 लाईन आहेत म्हणून 16 चोक 64 घन. एका लाईन मध्ये 16 आहे 4च्या म्हणून 64 मधून आपण 16 वजा केले. उत्तर आलं आपलं 48 घन उरतील. अशा प्रकारचं एकदम इझी. फक्त लहान शब्द असू दे किंवा मोठा शब्द असू दे, घन ते सगळे एकावर एक ठेवलेत ना. घन लहान असू दे किंवा मोठा असू दे, पृष्ठ तेवढेच, कडा तेवढ्या, शिरोबिंदू तेवढेच असतात. त्यामुळं वेगळं काही करण्याची, वेगळं पाहण्याची, शब्द पाहण्याची अजिबात गरज नाही. घन हा शब्द आला का तेच लक्षात ठेवायचं. कडा किती, शिरोबिंदू किती, पृष्ठ किती. त्यामुळे लहान मोठ्याशी संबंध नाही. मग 4 भागातले 64, त्यातला एका ओळीतल्या 16 असं वजा करून आपल्याला 48 उत्तर आलं. समजलं? अजिबात अवघड नाही. बघा आता सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे? आकृती एकदम सोपी आकृती. बघा काहीच अवघड नाही. सूत्र लावायचं नाही. सूत्र या ठिकाणी आपल्याला लावता येणार नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अल्फाबेट त्या ठिकाणी मस्त लावा आणि करा. अल्फाबेट कोणता टाकूयात? ए बी सी डी. काय विचारलंय रे आपल्याला? सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे? काय विचारलंय? चौकोन आहे. मला सांगा. एका अक्षराने सुरू करायचेत आपल्याला, 2 अक्षराने सुरू करायचे, 3 अक्षराने सुरू करायचेत. बरोबर. आता एका अक्षराने सुरू, चौकोन म्हणजे काय? त्याला काय चौरसासारखं बाजू समान, आयतासारख्या समोरासमोर बाजू समान अशातला काहीही विषय नाही. त्यामुळे आपल्याला फक्त काय करायचंय?
चार बाजूची आकृती निवडायची. चार बाजूची आकृती एका अक्षराने सुरू होणारे. आता समजा हा ए ने सुरू होणारा चौकोन होतोय का? आहे का चार बाजू? होतोय. ए बी सी होतोय का? होतोय. डी होतोय का? होतोय. होतोय ना मुलांनो? ओके. आता ए अक्षराने किती झाले तरी आपले चौकोन तयार? चार झालेत. चार नंतर दोन अक्षराने सुरू होणारे चौकोन आपल्याला पाहिजेत. कोणते दोन अक्षराने सुरू होणारे चौकोन? ए बी आहे का? ए बी. आता एक लक्षात घ्या, अशी रेषा, अशी रेषा, अशी रेषा, अशी रेषा. हा काय झाला रे मुलांनो? पंचकोन तयार झालाय. आपल्याला काय पाहायचंय? चौकोन पाहायचाय. ए बी ने होत नाही, बीसी ने होत नाही. होत नाही, होतोय. बीसी ने एक आपला चौकोन तयार होतोय. आता सीडी ने होतोय का? पंचकोन तयार होतोय, त्यामुळे तो पण घेऊन चालणार नाही. एडी ने होतोय का? होतोय. तर तीन अक्षरी ए बी सी होत नाही, सी डी ए होत नाही. आता होणारच नाही, कारण आकृती आपल्याला सरळ सरळ डोळ्यासमोर आहे. मग याने दोन. आता याचा उपयोग नाही. असं 4 आणि 2 6च चौकोन या आकृतीमध्ये आपले होतात. आलं लक्षामध्ये? कुठं आहे पर्याय? 2 नंबर. पर्याय क्रमांक 2. 6 चौकोन या ठिकाणी होतात. आलं का लक्षामध्ये सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात आलं? ओके. चला मग बघा, एकदम छान आकृती. काय आहे? सोबतच्या आकृतीत दर्शवलेले 8 बिंदू परस्पराला जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील? काय प्रश्न आहे? मन लावून वाचा. सोबतच्या आकृतीत दर्शवलेले 8 बिंदू परस्पराला जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील? आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? काय पाहिलं होतं रे? काय पाहिलं होतं तुम्हाला? मी सांगितलं होतं, बिंदू कितीही असले, फक्त काय करायचं? जेवढे बिंदू आहे तेवढे काउंट करायचे, त्याचा मागचा अंक गुणिले करायचा, त्याला 2 ने भागिले करायचं. आले आपले रेषाखंड. आता इथं तर वेगळंच दिलंय, पण मी काय सांगितलं होतं? अगोदरच आपल्याला जे आहे बिंदू ते काउंट करायचे आहेत. बिंदू दिसत आहेत तुम्हाला? चला करा बरं काउंट. 1 2 3 4 5 6 7 8. किती बिंदू आहेत रे? 8. लिहून घ्यायचे. आणि काय गुणाकार करायला सांगितलं होतं मी? कशाशी गुणाकार करायचा? तर त्याच्या मागची संख्या, शेजारची लहान संख्या. शेजारची लहान संख्या कोणती? गुणिले 7. शेजारची लहान संख्या बरोबर डिवायडेड बाय 2. ओके. काय करायचं मग? बे याचा गुणाकार करत बसता मोठा होईल. कधी पण ना शॉर्टकट मध्ये अगदी सिम्प्लिफाय, संक्षिप्त रूप द्यायचं. संक्षिप्त रूप दिलं का आपल्याला गुणाकार करायला सोपं जातं. बेचोक 8 7 चोक 28. आलं का उत्तर? आहे बघा 1 नंबरला. पण उत्तर आहे का ते? अजिबात नाही. हे आपल्याला काय विचारलंय? हे सगळे रेषाखंड आलेले आहेत. 28 रेषाखंड आपल्याला काढता येणार आहे. बरोबर, 28 रेषाखंड काढता येणार आहे. परंतु दिलेत किती रेषाखंड हे मोजा अगोदर. बघा, 1 2 3 4 रेषाखंड 4 दिलेले आहेत. बरोबर. मग त्यांनी विचारलंय परस्पराला जोडून. हा शब्द महत्वाचा आहे. आणखी किती रेषाखंड काढता येतील? म्हणजेच काय? सुरुवातीला त्याने 4 काढून दिलेत आणि 4 काढून दिल्यानंतर 4च्या व्यतिरिक्त 4 शिवाय किती काढता येतील हे विचारलंय. टोटल रेषाखंड आले 28 आणि याच्या व्यतिरिक्त, याच्यापेक्षा वेगळे आपल्याला त्या ठिकाणी
किती काढता येतील तर आलेले आपल्याला 4 याच्यातून काय करावं लागेल रे वजा करावे लागतील. 28 वजा 4 उत्तर आलं 24. कसं आलं 24 कळलं? पद्धत तीच सूत्र तेच फक्त आणखी किती काढता आलाय तो शब्दामुळे आपल्याला जे पूर्वीचे 4 रेषाखंड होते ते यातून मायनस करायचे आणि उत्तर आलं 24. समजलं? याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला या सर्कल वर सुद्धा येऊ शकतात हा मुलांनो. अशा प्रकारचे सर्कल देतात बिंदू देतात आणि त्या ठिकाणी असे जोडायला सांगतात असे जोडायला सांगतात आणि बिंदू देऊन तुम्हाला काय विचारतात आणखी किती रेषाखंड काढता येतील. मग ह्याच्यातले सगळे हे बिंदू इथे सगळे मोजायचे. बिंदू मोजले का त्याच्या शेजारचा अंक घ्यायचा त्यांचा गुणाकार करायचा आलेल्या गुणाकाराला 2 ने भागायचं बरोबर. आणि रेषाखंड दिलेत किती 1 आणि 2 आलेल्या उत्तरातून 2 मायनस करायचे ते झाले आपले रेषाखंड. टोटल रेषाखंड जेवढे येतात त्यामधून दिलेले रेषाखंड आपल्याला वजा करायचे. दिलेले वजा केले की उरलेले आणखीन जेवढे काढता येतील ते आपलं उत्तर आपल्याला मिळतं. समजलं का? अतिशय सोपा आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला रिपीट झालेला आहे म्हणून आपण घेतलाय. बऱ्याचदा रिपीट झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या आगामी 2026च्या परीक्षेला सुद्धा आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो. आता बघा एक लक्षात घ्या सोबतच्या आकृतीत काटकोन व सरळ कोण वगळून किती कोण आहेत. काटकोन एक सरळ कोण शिकवलाय का तुम्हाला? असतो का सरळ कोण? सरळ कोण आहे का हा सरळ कोण? थोडक्यात काय 180 अंशाची जी रेषा असते. आता याला जर आपण असं केलं सरळ रेषा जर आपल्याला लंब दुभागली तर हा त्याला काटकोन होतो आणि ह्या काटकोनाचा हा झाला सरळ कोण. इकडून काटकोन आणि ह्याला म्हणतात सरळ कोण. सरळ कोण वेगळा असा कोणता अँगल वगैरे असं काही नाही. आपण 3च कोण शिकलोय काटकोन लघुकोन आणि विशाल कोण. हा सरळ कोण म्हणजेच सरळ रेषा. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? काय विचारलंय? सोबतच्या आकृतीत काटकोन व सरळ कोण वगळून किती कोण आहेत. आता बघा काय सांगितलंय मी कोण मोजायचे असेल तर एक ते सूत्र वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकाच पायावरून हे किरण गेलेत का? गेलेत का रे? एकच पाया आहे बघा ए बी आहे का नाही पाया. एकाच पायावरून हे किरण गेलेत का हा विचार करायचा तरच ते सूत्र वापरायचं. गेलेत गेलेत का? गेलेत गेलेत. मग या ठिकाणी करा द्या त्याला नंबरिंग 1 2 3 4 5 6 बरोबर. आता करा यांची टोटल. मागाशिकच मी सांगितलं होतं जर या ठिकाणी 3 कोण 3 पर्यंत आलं तर 6 बेरीज होती. 4 पर्यंत आलं की 10 बेरीज होती. 5 पर्यंत आलं की 15 बेरीज होती. 6 पर्यंत आलं का 21 बेरीज होती. एवढं तुमच्या डोक्यात बसलं असेल तर अंकांची बेरीज करायची नाही काही गरज नाही. किती कोण आले रे आपले 21 आहे का उत्तर 21 आहे. पण ते उत्तर 21 तुम्हाला चुकवण्यासाठी दिलंय. बरोबर विचारलंय काय? काटकोन आणि सरळ कोण वगळता. काटकोन किती आहेत रे? बघा ही लंब रेषा आहे. लंब रेषामुळे समजा या ठिकाणी डी आहे दिसतंय ना तुम्हाला. इथं बी आहे इथं सी आहे इथं ए आहे. आपल्याला काय वगळायचेत? काटकोन वगळायचेत सरळ कोण वगळायचेत. आता काटकोन किती आहेत? डी बी सी आहे का काटकोन? आहे. डी बी ए आहे का काटकोन? आहे. बरोबर 2 किती वगळायचेत आपल्याला? 2 झाले. हे 2 वगळायचेत बरोबर 2 वगळायचेत. आता सरळ कोण एक वगळायचा आहे. सरळ कोण सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजेच काय ए बी सी याने कोण झालेला तो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजेच काय आणखीन एक वगळायचा आहे. किती वगळायचे? 3 वगळायचे. याच्यातून 3 गेले. किती उरलेले खाली?
किती उरले? बरोबर आहे का उत्तर? आहे. मग लक्षात घ्या, जवळपासची उत्तरं आपल्याला हे जे 21 आलंय, हे 21 उत्तर तुम्हाला चुकवण्यासाठी येतं. त्यामुळं साधा जरी प्रश्न असला तरी मन एकाग्र करून चित्त लावून प्रश्न आपल्याला वाचायचा आहे. आणि प्रश्न जर वाचला तर चुकणे विषय नाही. फक्त मन लावून प्रश्न वाचायचा आहे. कधी कधी काय होतं बघा, परीक्षेमध्ये तुम्ही इतके घाईघाई सराव वगैरे परीक्षेला इतके घाईघाई प्रश्न वाचता, काहीतरी चुकीचं करून येतात. सरांनी वर्गात आल्यानंतर तुमच्या मॅडमनी सरांनी प्रश्न वाचला की तुम्हाला उत्तर येतं. मग का उत्तर येतं? कारण तुम्ही सरांकडे मॅडमकडे तेवढं एकाग्र चित्ताने लक्ष देता. मॅडम कसं वाचतायत, कोणत्या शब्दावर जोर देत आहेत की ज्या त्याच्यामध्ये उत्तर अवलंबून आहे त्या शब्दावर. मग त्यासाठी सरांनी मॅडमनी वाचताना जसं मन लावून ऐकता, जसं मन लावून लक्ष देता, त्यासाठी तुम्ही स्वतः वाचताना तेवढं जर मन लावलं, लक्ष दिलं, चित्त एकाग्र केलं तर अशा प्रकारच्या चुका अजिबातच होणार नाही. समजलं सगळ्यांना? ओके. आता बघा, एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. ओके. अतिशय छान प्रश्न आहेत बघा. गुंतागुंतीचा आहे जरा, म्हणून थोडासा मागे ठेवला होता. आहे की नाही गुंतागुंत? पण तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर मुलांनो, आता मी समजा ह्याला अक्षर देते. काय अक्षर देते? अल्फाबेटची नावं देऊयात आपण. ए, बी, सी, डी, ई. ओके, नावं देऊयात. तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर एकाच शिरोबिंदू मधून एकाच पायावर हे दोन कोण आलेत बघा. आलेत का? एक शिरोबिंदू बी आणि ए ई या पायावर ते आलेत. तुम्हाला काय सांगितलं होतं? एकाच शिरोबिंदूतून एकाच पायावर जर असे कोण आले असतील, किरण आलेले असतील, तर डायरेक्ट 1, 2, 3 असे आकडे टाकायचे आणि प्लस करायची, उत्तर येते 6. 6 धरून चालायचं. मग तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर बी मधून 2 रेषा निघाल्यात आणि एई या पायावर आल्यात, म्हणजे ते किती त्रिकोण झाले? 6 त्रिकोण झाले. बरोबर. बी सी ई या एकाच पायावर हे आलेले आहेत. त्यामुळे समजते का रे तुम्हाला? अगदी अवघडात जात नाही. हे एकाच पायावरून निघालेले आहेत, म्हणून हे 1, 2, 3 बरोबर, ते झाले 6. आणि ह्याच डी या शिरोबिंदूवरून हे एकाच पायावर 2 किरण आलेत, म्हणून ते किती झाले? 6 झाले. बरोबर. दिसते, कळतंय का तुम्हाला? कळतंय? समजलं का आता? म्हणजेच एकाच शिरोबिंदू मधून निघालेले ते कोण असल्यामुळे आपण त्याला ए बी सी डी अगदी सगळ्यात मध्ये नंबर टाकायची गरज नाही. ह्या पायावरचे कोण 6, या पायावरचे कोण 6 आणि या पायावरचे कोण, ह्या त्रिकोणावरचे कोण 6. बरोबर. हे टोटल उत्तर तुम्हाला कळलं? हे कुठून आले? 18 कोण कुठून आले? सॉरी, 18 त्रिकोण कुठून आले? तुम्हाला कळलं का? कळलं, कारण एकाच पायावर ते निघालेले आहेत. ओके. आता तुम्ही म्हणता मग आता झालं का? नाही, तर हा त्रिकोण राहिला ना. मग ए ई बी तो एक, पुढं ए बी ई डी तो एक, आणि बी, थांबा मी आपण लिहूनच घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चालेल? ओके. लक्षात घ्या, आपण त्याला पटकन नंबरिंग करू आणि एक एक त्रिकोण लक्षात घेतला की तुमच्या या ठिकाणी चुकलंच नाही पाहिजे. त्या ठिकाणी ए बी ई या आकृतीमध्ये आपण 6 त्रिकोण मोजले. पुढे बी सी बीई, सी बीई या आकृतीमध्ये आपण 6 त्रिकोण मोजले, कारण एकाच पायावरून निघालेले आहेत ते. त्यानंतर सी डी ई, सी डी ई या आकृतीमधून निघालेले 6 त्रिकोण असे झाले सावित्रिक 18 त्रिकोण. आता हे झाले सरळ सरळ. आता आपल्याला त्यानंतरचे झालेले बाहेरचे त्रिकोण मोजायचे आहे. हे झाले आतले. आता बाहेर 2, 2, 3, 3 त्रिकोण करून कोणते त्रिकोण होत आहेत? तर एक लक्षात घ्या. ए त्रिकोण झाला, त्रिकोण ए
राहिलाय ना AEB बरोबर एक त्रिकोण पुढं BED आणि पुढं AED. ओके. आता या पलीकडे तुम्हाला कोणते त्रिकोण दिसत आहेत का अजून? दिसायचा विषय नाही, एवढेच आहे. मग सावित्री 18, 19, 20 आणि 21 एवढी क्लिष्ट जरी आकृती असेल, 18, 20 बघा इथं आहे उत्तर आपलं. क्लिष्ट आकृती दिसती पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच पायावर आलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी अतिशय सोप्या प्रकारे आपण उत्तर काढलं. तुम्ही याला AB 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 नावं द्यावं लागली असती तुम्हाला, पण या 15 नावांच्या ऐवजी आपण या ठिकाणी थोडक्यात असं पाहिलेलं आहे. तर मुलांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात आली असेल, आता सुरुवातीला थोडंसं आयताचं सांगताना मला जर थोडंसं कन्फ्युज झालं, ते आता नंतर तुम्हाला वेळ पुन्हा तास भेटला तर थोडंसं मी सांगणार आहे. त्या आयताबद्दल थोडीशी मिस्टेक झाली असो. तर आपण या ठिकाणी अगोदर सकाळपासून अतिशय सुंदर 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 ट्रिक शिकलो. त्याच्यामध्ये कोण का कोण कसे मोजायचे, आयत कसे मोजायचे, चौरस कसे मोजायचे, रेषाखंड कसे मोजायचे हे आपण शिकलेलो आहेत. रेषाखंड मोजताना एकच ट्रिक वापरायची, बिंदू मोजायचे, शेजारचा लहान अंक शोधायचा, त्यांचा गुणाकार करून दोन्ही भागायचं. चौरस कसे मोजायचे, नंबर द्यायचे, शेवटच्या अंकांचा गुणाकार करायचा, आलेल्या गुणाकारांची बेरीज करायची. हे झाले चौरस. कोण कसे मोजायचे, एकाच पायावर आलेले किरण किती आहेत ते काउंट करायचे, त्याच्यामध्ये अंक द्यायचे आणि ते प्लस करून लिहून टाकायचे. अशा प्रकारे त्रिकोणाचं पण तसंच. अशा प्रकारे अभाषिक आकृत्या आपण शिकलो. आणि सगळ्यात महत्वाचा घणाचं पण शिकलेलो आहोत. घणाचे पृष्ठे लक्षात ठेवा, त्याला 6 पृष्ठे असतात, त्याला 8 शिरोबिंदू असतात, त्याला 12 कडे असतात. हे लक्षात ठेवलं तर घन मोजताना सुद्धा तुमचे चुकणार नाही, पृष्ठे मोजताना सुद्धा तुमचे चुकणार नाही, किंवा घन त्या ठिकाणी किती आहेत, एकूण घनातून किती वजा करायचे हे करताना सुद्धा तुम्ही चुकणार नाहीत. अशा प्रकारे मुलांनो, आजचा तासात तुम्हाला नक्की समजलं असेल मी अशी अपेक्षा करते. आजपासून आपलं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतंय. सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना आणि गुणी विद्यार्थ्यांना आणि भारताचं उज्ज्वल भविष्य असणाऱ्या आमच्या या हुशार विद्यार्थ्यांना मी या नवीन शैक्षणिक वर्षासाठी भरघोष अशा शुभेच्छा देते आणि 2026 रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुम्ही आता जिल्ह्याच्या यादीत झळकले आहात, राज्याच्या यादीत सुद्धा झळकून तुमच्या आई वडिलांचं, शाळेचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव मोठं कराल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबते. पंचायत समिती पारनेरच्या वतीने सरकारला मी धन्यवाद देते. नमस्कार. धन्यवाद आदरणीय मापारे मॅडम. गेल्या मागील 1 तासामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना